शुभविवाह या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांनो एक वेगळाच टर्निंग पॉइंट येणार आहे। रागिणीच्या बद्दल आता जी माहिती ज्याला माहिती आहे तो दुसरा तिसरा कोणीच नाही आहे, तोच वकील आहे ज्या वकिलाचा वापर आता रागिणीने केलाय आणि त्याला फेकून दिलंय। त्याच वकिलाकडे रागिणीची अनेक कारस्थानं आहेत आणि तोच वकील आता इकडे आकाश भूमी यांना मदत करणार आहे। ॲक्च्युली आकाश भूमी यांना माहीत नाहीये की हा आपली मदत करणार आहे, पण या सगळ्यामध्ये त्या वकिलाने मात्र आता आकाश भूमीच्या हातामध्ये असे काही पुरावे दिलेले आहेत प्रेक्षकांनो की ज्या पुराव्यांच्या मुळे आता आकाश भूमीला खूपच महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। नक्की काय घडले सविस्तर सगळं पाहूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रघुकाका गेले म्हणून आता हे झाले तेच रघुकाका जिवंत होऊन रागिणीचा म्हणजे ते जिवंतच आहेत, पण ते आता बरे होऊन रागिणीचा बदला घ्यायला आलेत। भानुशाली वकील आणि रघुकाका यांना काय रागिणीच्या बद्दल पुरावे माहिती आहेत आणि इतके दिवस ते का गप्प होते पाहूया या व्हिडिओमध्ये। प्रेक्षकांनो आता इकडे आपण पाहिलं की त्या पत्र्यावरती कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे की रागिणी पटवर्धन तुझी सगळी कारस्थानं मला माहिती आहेत। इकडे आकाश भूमीच्या हातात काही केल्या पुरावे लागत नाहीयेत आणि आकाश भूमी दोघंही हतबल झालेत। रागिणीच्या विरुद्ध पुरावे किंवा कशा पद्धतीने हे सगळं शोधायचंय कुणालाच काही कळत नसताना अचानकपणे रागिणीने आता शोध घ्यायचं ठरवलंय। काहीही झालं तरी रागिणी विचार करतेय की नाही मला या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे ज्या व्यक्तीने मला आता हे ब्लॅकमेल करत आहे। आणि ती पौर्णिमाला ही सगळी माहिती सांगते। पौर्णिमा तिला सांगते आई कोण असणार आहे हे आकाश भूमीचं कारस्थान असेल, या दोघांनी किंवा बलदेवच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे। मग रागिणीला सुद्धा वाटतं बरोबर आहे, पौर्णिमा जे काही बोलते ते बरोबर आहे, कदाचित हे सगळं या दोघांनीच केलेलं असू शकते। म्हणून आता ती दोघांना शिक्षा द्यायचं ठरवते आणि त्यानंतर ती रात्री घरी येते आणि घरी आल्यावर ती पौर्णिमाने तिला सांगूनच ठेवलंय काहीही झालं ना तरी यांना अशी काही शिक्षा द्या ना तुम्ही की जेणेकरून आता मात्र ते अजिबात नाही हे झाले पाहिजेत। असं म्हटल्यावर ती मग आता रागिणी लगेचच सांगायला लागते ठीक आहे आणि ह्या दोघांना दिवसभर ती आता म्हणजे पाण्यामध्ये राहण्याची शिक्षा देते, ते पण ओलेत्या अंगाने। ती त्यांना अंग पूर्ण ओलं करते, ओलं करून त्यांना आता ती टोटली रात्रभर बाहेर ठेवायला लावते आणि आता ते दोघं जण भिजलेत काय करायचं। मग आता इकडे ती सांगायला लागते रागिणी, ते दोघं जण विचारतात की आम्ही काय केलंय, त्यावरती रागिणी सांगायला लागते तुम्ही काय केलंय हे तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगणार आहे। मुळातच आता इकडे तुम्ही या सगळ्यामध्ये हे केलेलं आहेत की आता तुम्ही मला माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करताय आणि तुम्हीच त्या बोर्डवरती लिहून ठेवलात की रागिणी पटवर्धन तुझ्या विरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत। यावरती आकाश म्हणतो हे करून आम्हाला काय मिळणार आहे, यावरती ती म्हणते तुम्ही माझ्यासोबत माइंड गेम खेळत आहात, माझ्यासोबत माइंड गेम खेळून आता तुम्ही मला या सगळ्यामध्ये इतके त्रास देत आहात। असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी आता सांगायला लागतात आम्ही काय माइंड गेम खेळतोय, आम्हाला त्या पुराव्याबद्दल काहीच माहीत नाहीये। त्यावरती ती सांगते त्या पत्र्यावरती पुरावा लिहिलाय। मग हे दोघं जण बलदेवला सांगायला लागतात की त्या पत्र्यावरती कोणता पुरावा लिहिलाय काहीच कळायला मार्ग नाहीये किंवा आता या सगळ्यामध्ये त्या पत्र्यावरती काय लिहिलंय हे सुद्धा काही माहिती नाहीये, पण आता हे सगळं तू शोधून काढ। मग बलदेव म्हणतो चला तुम्हीच माझ्यासोबत चला आपण त्या पत्र्यावरती काय आहे हे पाहूया। असं म्हटल्यावरती आता इकडे दोघं जण निघालेले आहेत त्या पत्र्यावरती काय आहे ते पाहायला। ज्या वेळेला पत्र्यावरती पाहतात त्यावेळेला ते अक्षरं ऑलरेडी पुसून गेलेली असतात, पण अक्षरं जरी पुसून गेली असली तरी त्याच्यावरती काहीतरी लिहिलंय हे समजतं। बलदेव म्हणतो हो खरं सांगू का तर मी त्या दिवशी पाहिलं होतं की रागिणी पटवर्धन कारमधून आली ना तेव्हा इथे एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती मात्र या सगळ्यामध्ये इथे काहीतरी लिहित होती हे मात्र खरं। त्यावरती आकाश आता म्हणायला लागतो कोण ती व्यक्ती, यावरती तो सांगतो हे बघ या मालक आहेत ना इकडचे आपल्या कंपनीच्या बाजूचे, त्यांच्याकडे तू जर का CCTV फुटेज आता मागवलंस ना तर त्याच्याकडून ते CCTV फुटेज मागवल्यावरती कदाचित तुला काहीतरी वेगळी माहिती कळू शकते। यावरती आकाश म्हणतो हो त्यांचे आपल्यासोबत खूप जुने संबंध आहेत, ते रागिणीचा खूप राग करतात आणि पहिल्यापासून आता ते माझ्याशी खूप चांगले संबंध ठेवून आहेत, म्हणून मला काय वाटतं ठीक आहे तू काही म्हणतोस ना तर मी हे करतो, मी त्यांच्याशी बोलून घेतो। असं म्हणत त्यांनी आता आकाशने त्या माणसाला भेटायचं ठरवलंय। ज्या वेळेला प्रेक्षकांनो आकाश त्या माणसाला भेटलाय त्यावेळेला आकाश भूमीला आणि ह्याला त्या दोघांनाही तो भेटायला बोलवतो आणि त्यानंतर आकाश आता सांगायला लागतोय तुम्हाला माहिती आहे त्या CCTV फुटेजमध्ये मला कोण दिसलं, यावरती मग आता इकडे सांगायला लागतो म्हणजे लगेचच आता इकडे विचारतात त्याला काय
कोण दिसलं? यावरती आकाश म्हणतो भानुशाली वकील. मग मात्र भूमी आता गडबडते. भानुशाली? आणि भानुशाली आता रागिणी आत्याच्या विरोधात आहेत. यावरती तो सांगतो काही माहित नाहीये रागिणीच्या विरोधात आहे की तिच्या सोबत आहे, ते काही नाहीये. गायकवाडांची मदत घेऊन आपल्याला सध्या तरी आता भानुशालीला जर का पकडलं ना तर तो नक्की आत्याच्या विरोधात आहे, सोबत आहे, काय आहे हे आपल्याला सगळं समजेल. काय करायचं आहे? यावरती मग लगेचच आता इकडे भूमी सांगते ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण ताबडतोब भानुशालींची भेट घेऊया किंवा गायकवाडांची भेट घेऊया. असं म्हटल्यावरती यांचं आता बोलणं ठरतं. इकडे आता रागिणी यांच्यावरती लक्ष ठेवू नये. रागिणी विचार करते की यांनीच हे लिहिलं असेल ना, नक्की काय झालं असेल की दुसरी कोणी व्यक्ती असेल. मी यांना शिक्षा तर दिलेली आहे पण नक्की कोण व्यक्ती आहे हे मात्र काही कळायला अजूनही तिला मार्ग नाहीये आणि त्यामुळे ती पण थोड्या संभ्रमात आहे. आणि ह्या दोघांच्या हातात मात्र क्लू लागलेला आहे की आता रागिणी या सगळ्यामध्ये म्हणजे रागिणीला ब्लॅकमेल करणारा हा भानुशाली आहे. आणि मग त्यामुळे ते दोघं जण गायकवाडांकडे गेले. पण रागिणी मात्र आता त्यांचा माग करायचं ठरवते की नक्की हे लोक काय शोधतायत, हे सगळेजण याच्यात इन्व्हॉल्व नाही आहेत. मग याच्यात इन्व्हॉल्व कोण आहे? तिला आता जरा शंकाच आलेली आहे आणि त्यामुळे ती यांच्या मागावरती आहे. पण त्याच वेळेला गायकवाडांनी भानुशालींना शोधून काढलेलं आहे. ज्या वेळेला गायकवाड भानुशालींना शोधतात आणि भानुशालींना घेऊन आता ते तिकडे आलेले आहेत. ज्या वेळेला ते भानुशालींना घेऊन आलेत त्याच वेळेला मग आता आकाश आणि भूमी यांना बोलवण्यात आलेलं आहे. भूमी सांगते भानुशाली अजूनही तुम्ही आता आमच्या मागावरती आहात, आम्हाला त्रास देताय. आकाश सांगतो याच्या आधी सुद्धा तुम्ही भानुशाली त्रास दिलात भूमीला आणि आत्ता पण आम्हाला त्रास द्यायला लाज नाही वाटत? आम्ही कोणत्या संकटामध्ये आहोत, आमच्या सोबत काय घडतंय हे सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही आम्हाला त्रास देताय, हे काही बरोबर नाहीये. यावरती भानुशाली म्हणतात तुम्हाला त्रास देणारा मी नाहीये. यावरती आता आकाश चिडतो आणि कसं शक्य आहे, तुम्हीच त्रास देता इकडे. तोपर्यंत रागिणी याच मागावरती आहे प्रेक्षकांनो आणि त्याच वेळेला एंट्री झाले राजा काकांची. कारण आता राजा काकांना आत्तापर्यंत रागिणीची सगळी चाललेली कारस्थानं समजलेली आहेत आणि गायकवाडांची मदत करायला राजा काका पण समोर आलेले आहेत. आणि रागिणी सुद्धा मागावरती आहे, ती सुद्धा आले आणि तिच्या लक्षात आलेलं आहे की गायकवाडांनी पकडलेला हा भानुशाली हा आपल्या विरुद्ध कारस्थानं करतोय. पण आता इकडे आकाश त्याच्यावरतीच भडकलाय. आकाश आता या सगळ्यामध्ये त्यालाच हे करतोय की तूच हे केलंस, तूच रागिणीचा माणूस आहेस, बोल तूच रागिणीचा माणूस आहेस. यावरती तो सांगतो थांबा, मी रागिणीचा माणूस नाहीये, मी तुम्हाला मदत करायला आलोय. यावरती रागिणी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करते. यावरती तो म्हणतो नाही, आता मी गप्प बसणार नाहीये. मी रागिणीच्या आमिषाला बोललो पण तिने प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा फायदाच घेतला. फायदा घेत तिने प्रत्येक वेळेला सगळ्यांना धोकाच दिलेला आहे. आधी तुम्हाला दिला, मग मला दिला, आता ती पौर्णिमाचा वापर करते. अभिजितला पण तिने मारले. पण या पौर्णिमाला सुद्धा आता कळत नाहीये की काहीही झालं तरी सुद्धा ही तिचा सुद्धा वापर करेल आणि तिला सुद्धा तांदळातल्या खड्यासारखं वेचून आता टाकून देईल, हे तिला समजत नाहीये. तिला या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी कळत नाहीयेत. पण आता काहीही झालं तरी मी हिला अजून काही करून देणार नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो काय पुरावे काय आहेत तुझ्याकडे? यावरती मग आता भानुशाली सांगायला लागतो एक नाही, दोन नाही, भरपूर पुरावे आहेत आणि तुम्हाला ते पुरावे पाहिजे असतील तर तुम्हाला राजा काकांना भेटायला लागेल. आकाश म्हणतो राजा काका? भूमी म्हणते काय खोटं बोलताय भानुशाली, राजा काका कधीच गेले. यावरती तो म्हणतो मी राजा काकांना जिवंत ठेवलंय. मला हे म्हणजे रघु काकांना जिवंत ठेवलंय. रघु काका हे त्यांचे आता नोकर, जे नोकर आकाशची खूप सेवा करायचे, रघु काका जिवंत आहेत म्हटल्यावरती मग मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर रघु काका असं म्हणत सगळेच जण आता तिकडे आलेले आहेत. प्रेक्षकांनो ज्या वेळेला रघु काकांचं नाव निघालंय त्यावेळेला भानुशाली सांगतात हो, रघु काकांना आता मी सेफ ठेवलेलं आहे आणि तेच रघु काका सगळं सत्य सांगतील. फाईन. रघु काकांची पुन्हा मालिकेत एंट्री झाले आणि रागिणीच्या पापाचा घडा भरलेला आहे. आणि त्यानंतर मग आता रघु काका सगळं आता सत्य सांगायला लागलेले आहेत. या रागिणी बाईसाहेबांनी पहिल्यापासून काय केलं आणि आता पहिल्यापासून काय केलं इथपासून सुरू करून आता शेवट त्यांनी आता सगळ्या गोष्टींचा केलेला आहे. तो म्हणजे आपल्याला मारलं, भानुशालीला त्रास दिला आणि आता अभिजितला पण यांनीच मारलेलं आहे, यशपालला पण यांनीच मारलं. याचे पुरावे सगळे आता भानुशाली आणि आता रघु काकांनी अज्ञातवासात राहत गोळा केलेले आहेत. प्रेक्षकांनो ज्या वेळेला पुरावे सगळे समोर येणार, सगळ्या गोष्टींचा कसा उलगडा होणार येणाऱ्या भागात सगळं